चक्क निष्क्रिय अधिकारी म्हणून खुर्चीला लावली पाटी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरील छताच्या डागडुजीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक शहर युवक अध्यक्ष नितीन निगळ हे सातपूर विभागातील बांधकाम विभागाचे अधिकारी DS कोल्हे यांना वारंवार मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करत होते। मात्र कोल्हे यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यानं आज बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं अधिकारी कोल्हे यांच्या खुर्चीला चक्क निष्क्रिय अधिकारी म्हणून फलक लावण्यात आला। याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक शहर युवक अध्यक्ष नितीन निगळ यांनी अधिक माहिती दिली। या ठिकाणी सातपूर विभागीय कार्यालय त्या ठिकाणी उपअभियंता DS कोल्हे साहेब यांच्या केबिनच्या बाहेर आम्ही उभे आहोत। गेल्या 8 दिवसापासून सलग त्यांना आम्ही फोन करतोय, पण हा अधिकारी इतका माजुरडा आहे की फोन सुद्धा उचलत नाही। मी एक जबाबदार पदाधिकारी असता ते देखील माझ्या सोडा सर्वसामान्य लोकांचा सुद्धा तो फोन उचलत नाही। म्हणून त्यांच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम असावा त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी लोक काँग्रेसच्या वतीने त्यांना मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता, पण इथे देखील ते उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना फोन केला, त्यांनी फोन नाही उचलले। तर अशा अधिकाऱ्याची या ठिकाणून बदली झाली पाहिजे। असे निष्क्रिय अधिकारी नाशिकच नाही सातपूरच्या विकासाला खीळ घालणारे आहेत। यांची अकालपट्टी या ठिकाणी झाली नाही तर यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू व या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माननीय आयुक्तांना विनंती करेल, अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे व जबाबदार अधिकारी जो लोकांना वेळ देईल, लोकांचे फोन उचलेल असा अधिकारी आम्हाला या ठिकाणी द्यावा ही विनंती। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिमन्यू पाटील, रवींद्र पवार, अनिकेत निगळ यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।